नमस्कार. रात्र झाली की जग झोपतं. पण माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या काही पेशंटसाठी मात्र रात्र म्हणजे एक युद्ध असतं. माझ्या निरीक्षणामध्ये आलंय की समाजामध्ये 3 प्रकारचे रात्रीचे प्रवासी आहेत, नाईट ट्रॅव्हलर्स आहेत. आणि तुम्हाला स्वतःला ओळखायचं आहे की तुम्ही यातले कोण आहेत. पहिला प्रकार म्हणजे कच्ची नींदवाले, दी लाईट स्लीपर्स. यांना झोप लागते, पण शेजाऱ्यांच्या घरात अगदी चमचा जरी वाजला तरी यांना जाग येते. रात्रभर विचित्र भीतीदायक स्वप्न पडतात. सकाळी 8 तास झोपूनही असे उठतात जणू काय रात्रभर दगडच फोडत होते. फ्रेशनेस म्हणजे झिरो. दुसरा प्रकार मुद्दाम जागे राहणारे, द रिव्हेंज प्रोकास्टिनेटर्स. यांना झोप येते, डोळे मिटतात, पण हे झोपणार नाहीत. का? कारण ऑफिसचं काम संपवायचं आहे किंवा US क्लायंटची मीटिंग आहे. हे स्वतःच्याच हातानं स्वतःच्या झोपेचा गळा घोटतात. पहाटेचे 3 वाजले तरी हे लॅपटॉपमध्ये डोके खुपसून असतात, अगदी ब्रह्ममुहूर्तावरती. तिसरा प्रकार म्हणजे खरोखरच दुर्दैवी, द ट्रू इन्सोमिनियाक्स. या बिचारांनी मोबाईल सोडलाय, काम सोडलंय, पण झोप मात्र यांना सोडून गेली आहे. काहीही झालं तरी डोळा मात्र लागत नाही. आज मी तुम्हाला अशी एक रिअल स्टोरी सांगणार आहे. त्यात पहिले 2 प्रकार एकाच घरात नांदत होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या फॅमिली प्लॅनिंग वरती कसा झाला ते बघा. रात्री अधेमध्ये कधी सुद्धा जाग येते आणि मग कितीही प्रयत्न केला तरी सकाळपर्यंत डोळा लागत नाही. मित्र, फक्त झोप न येणे हे नाहीये. हे लक्षण आहे तुमच्या शरीरामधील वातदोष आणि मनातील रजोगुण वाढला याचा. त्यामुळे झोपेच्या गोळ्या घेण्यापूर्वी एकदा निसर्गाचा नियम समजावून घ्या. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण पाटील आणि आपण आज पाहणार आहोत की मनाला शांत करून एखाद्या अगदी लहान बाळासारखी गाढ झोप कशी मिळवायची. त्यासाठी एक केस स्टडी पाहूया, म्हणजे गोष्टच समजा. माझ्याकडे सागर आणि प्रिया नावाचे दोघे आले होते. दोघेही हाय प्रोफाईल IT प्रोफेशन्स, नवरा बायको. सागर आहे दुसऱ्या प्रकारचा, ज्याला वाटतं की झोप ही कमकुवत लोकांसाठी आहे आणि त्याचे कॉल रात्री 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत चालत असतात. आणि प्रिया आहे पहिल्या प्रकारची, जिला लॅपटॉपच्या कीबोर्डचा सुद्धा आवाज किंवा स्क्रीनचा प्रकाश सुद्धा झोपू देत नाही. आता त्यांची मुख्य समस्या झोप नव्हतीच. ते गेल्या 3 वर्षापासून दुसऱ्या बाळासाठी, सेकंड चाइल्डसाठी प्लॅन करत होत्या, पण यश येत नव्हतं. प्रिया रडत रडत म्हणाली, डॉक्टर आमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, मग बाळ का बरं राहत नाहीये? सागर म्हणाला, डॉक्टर आम्ही इतके बिझी असतो की आम्हाला एकमेकांशी बोलायला सुद्धा वीकेंडची वाट बघावी लागते. मी ज्यावेळेला त्यांची नाडी बघितली त्याला सागरच्या नाडीमध्ये अतिचिंता, अतिउष्णता म्हणजे हाय पित्त वात होते. जागरणामुळे त्याच्या शरीरामधील शुक्र धातू, रिप्रोडक्टिव्ह टिश्यूज वृक्ष झालेले होते आणि प्रियाची नाडी होती भय आणि वातप्रधान. अपुऱ्या झोपेमुळे तिचे हार्मोन्स पूर्णपणे बिघडले होते. आयुर्वेद सांगते, निद्रायतम सुखम दुःखम पुष्टिकाश्यम बलाबलम वृषता क्लिबतः. म्हणजे तुमची प्रजनन क्षमता, फर्टिलिटी ही पूर्णपणे तुमच्या झोपेवरती अवलंबून आहे. मी त्यांना औषधाबरोबरच एक कडक लाईफस्टाईलचं प्रिस्क्रिप्शन दिलं. औषधं म्हणून आम्ही त्यांना पंचगव्य, नस्य, नंदी अर्क, शिलाजीत, अश्वगंधा, नारी संजीवनी सगळं सुरू केलं. पण मी सागरला म्हणालो, सागर ही औषधे तेव्हाच काम करतील जेव्हा तू लॅपटॉप बंद करून तुझ्या बायकोकडे बघशील. मी त्यांना एक कनेक्शन थेरपी दिली. रात्री 10 वाजता लॅपटॉप आणि मोबाईल बेडरूमच्या बाहेर, नो एक्सक्यूज. आणि पुढची 15 मिनिटे सागरने प्रियाच्या पायाला म्हणजे तळव्याला काशाच्या वाटीने आणि कोमट तुपाने मालिश करायचं, पादभंग. आणि प्रियाने फक्त ते प्रेम आणि शांतता अनुभवायची, एवढंच. तुम्ही विश्वास नाही ठेवणार, ज्या पायांना स्पर्श करायला सागरला 3 वर्ष वेळ नव्हता त्या स्पर्शाने जादू केली. सागरचा स्पर्श होताच प्रियाचा स्ट्रेस विरघळून गेला, तिला सुरक्षित वाटलं. ती 10 मिनिटात शांत झोपली आणि सागर मालिश करता करता ऑफिसचे सगळे विचार थांबले आणि त्याला सुद्धा झोप लागली. 1 वर्षाच्या आतच प्रियाने गोड बातमी दिली होती. त्यांना फक्त औषधांची गरज नव्हती, तर झोप, लाईफस्टाईल आणि त्यांच्या लाईफस्टाईलनुसार डाएट, त्याचबरोबर विश्रांती आणि एकमेकांच्या सहवासाची सुद्धा गरज होती. आता या कथेतून आपण काय बरं शिकलो? जर तुम्हाला फॅमिली प्लॅनिंग करायचं आहे तर सगळ्यात आधी स्लीपिंग प्लॅन फिक्स करा. आता टाईप 1 मधले लोक कसे असतात? स्वप्न पडणारे, कच्ची झोप. यामध्ये काय होतं, तुमचा वातदोष वाढतो, मेंदू कोरडा पडल्यासारखं होतं. यासाठी उपाय काय? तर रात्री झोपताना 1 कप गाईचे दूध, त्याच्यामध्ये 1 चमचा गाईचं तूप आणि चिमूटभर जायफळ टाका. त्याचबरोबर नस्य नाकामध्ये 2 थेंब, पुरुषांनी उजव्या नाकपुडीत पहिल्यांदा, त्यानंतर डाव्या नाकपुडीमध्ये आणि नाभीमध्ये 2 थेंब असे घृत तुम्ही टाका. दुसरा टाईप, काम करणारे, जागे राहणारे. हा शरीराचा आजार नाहीये, हा प्रज्ञापराध आहे. प्रज्ञापराध म्हणजे तुम्ही स्वतःहून केलेला, तुमच्या बुद्धीने केलेला अपराध आहे. तुम्हाला माहिती आहे ते चुकीचं आहे, तरी सुद्धा तुम्ही करता. उपाय काय? डिजिटल सनसेट. सूर्य मावळला की 2च तासामध्ये स्क्रीन बंद करायची. ऑफिसचे काम ऑफिसमध्येच ठेवा. बेडरूम ही तुमच्या ऑफिसच्या कामाची जागा नाहीये. तिसरा टाईप म्हणजे ज्यांना झोपच येत नाहीये. हा जुनाट वात आणि पित्ताचा प्रकोप आहे. उपाय काय? दुधाची आणि पंचगव्य शिरोधारा, पंचकर्म, अश्वगंधा आणि ब्राह्मी अर्काची गरज आहे.
आहे. याचबरोबर ब्राह्मीयुक्त पंचगव्य नस्यघृत तुमच्या नाकामध्ये टाकलं पाहिजे आणि त्याचबरोबर डोक्याला सुद्धा रोज रात्री ब्राह्मी तेलाने मालिश करणं गरजेचं आहे. शेवटी काही क्विक टिप्स सुद्धा पहा, मूवीपेक्षा नातं महत्वाचं आहे. मला सांगा, रात्री स्क्रीनवरती दुसऱ्याची लव्ह स्टोरी बघण्यापेक्षा स्वतःची लव्ह स्टोरी जागा ना. जोडीदाराशी संवाद साधा. टीव्ही पेक्षा वाचन आणि टीव्हीचा ब्ल्यू लाईट तुमचं मेलाटोनिन, स्लीप हार्मोन्स मारून टाकतो. त्याऐवजी तुम्ही पुस्तक वाचा, म्युझिक ऐका. मानसिक त्रासाबरोबर मनन आवश्यक आहे. दिवसभर काय वाईट झालं हे आठवण्यापेक्षा आज चांगलं काय झालं याचं चिंतन करा. जर तुमच्याकडे अमृतधारा असेल तर खूप डोकं जड झालं असेल तर ते तुमच्या उशीला किंवा कपाळाला थोडंसं लावा. अमृतधारा लावल्यानं त्या वासानं तुमचं मन सुद्धा शांत होईल. मुख्य म्हणजे IT मध्ये असाल, नेत्र तर्पण गरजेचं आहे. दिवसभर स्क्रीन बघून तुमचे डोळे जर थकले असतील तर डोळ्यामध्ये नेत्र औषधी, पंचगव्य नेत्र औषधी टाका. झोप ही निसर्गाची सर्वात मोठी भेट आहे आणि नवीन जीवाला जन्म देण्यासाठी तर ती अत्यंत आवश्यक आहे आणि गरजेची आहे. सागर आणि प्रियासारखं तुमच्याही बेडरूम मधून तुम्ही कामाचा ताण पूर्णपणे बाहेर काढा आणि शांततेला आत घ्या. लक्षात ठेवा, झोप ही एक तपश्चर्या आहे आणि तिला बळजबरीनं नाही आणता येत. तिला तुम्हाला शरण जावं लागतं, सरेंडर व्हावं लागतं. जर तुम्हालाही झोपेचा किंवा इन्फर्टिलिटीचा सुद्धा त्रास असेल तर आम्हाला संपर्क करा. आपण नक्कीच उपाय शोधू. तोपर्यंत शुभरात्री आणि शुभ स्वप्न. धन्यवाद.